तर प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगावमध्ये सुद्धा आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। जे भाविक आषाढीला पंढरपूरला जाऊ शकत नाही ते भाविक शेगावमध्ये संत गजानन महाराज मंदिरात जाऊन गजाननाचं दर्शन घेतात। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून काल रात्रीपासूनच श्रींचं मंदिर भाविकांसाठी खुलं ठेवण्यात आलंय। सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू असून दिवसभर लाखो भाविक संत नगरी शेगावात दर्शनासाठी येत आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे यांनी। विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत गजानन महाराजच्या मंदिरामध्ये आपण आहोत। माझ्या भाई पाठीवर बघू शकता कशा प्रकारे सकाळपासूनच भाविक भक्त मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहे। सकाळपासून शेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे, मात्र भाविक भक्तांचा जो भक्तिसागर आहे आपल्याला मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे। एकंदरीत मंदिराच्या वतीने मोठ्या प्रमाणावर एक व्यवस्था करण्यात आलेली आहे। संपूर्ण जे सेवेकरी आहेत ते भक्तांच्या सेवेमध्ये इथे लागलेले आपल्याला दिसून येत आहे। संपूर्ण जे परिसरामध्ये भक्तिसागर आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जे भाविक भक्त पंढरपूरला जाऊ शकत नाही ते गजाननांच्या मध्ये विठ्ठलाला शोधत असतात आणि गजाननाच्या चरणी नतमस्तक होत असतात। आणि या संपूर्ण शेगाव परिसरामध्ये आज एकंदरीत भक्तिसागर आपल्याला पाहायला मिळत आहे। विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याकरता संपूर्ण देशाने तसेच राज्यातून भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर शेगाव येथे दाखल होत असतात। सकाळपासून पाऊस असल्यामुळे भक्तांचे जे भक्तिसागर जो आहे आपल्याला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पाहायला मिळत आहे। एकंदरीत या भक्तिसागर संपूर्ण शेगावमध्ये हा भक्तिसागर आपल्याला गजाननांच्या आषाढी एकादशी आपल्याला पाहायला मिळत आहे। अमोल गावंडे, NDTV मराठी, बुलढाणा।